हॅलो फ्रेंड्स, एक मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की यूट्यूबवाल्यांनी मला त्यांच्या प्रोग्रामसाठी बोलावलेलं आहे. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. निदान मला वाटते 10 ते 12 दिवसांनी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहो. तर 4-5 दिवसाच्या थोडे ज्या कोणत्या क्लिप असतात ना, ते मी ॲड करून तुम्हाला दाखवत आहे. माझ्या मनातलं पण तुम्हाला सांगत आहे की गेल्या 8 दिवसात माझ्या घरात काय काय झालेलं आहे. ओके, तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले तर आईला येऊन आता 15 दिवस झालेले आहेत, परंतु तुम्हाला हा लेट व्हिडिओ अपलोड होत आहे कारण वेळच मिळत नाही. प्रमोशन आपली ज्वेलरीचं लागलेलं आहे त्याच्यामुळं. तर आई आलेली आहे आणि आईने आल्या सगळ्यात अगोदर स्वराजला उठवलेलं आहे. आणि यूट्यूबचा क्रिएटर प्रोग्राम असते, म्हणजे तिथं ना सगळे जे क्रिएटर आहे ना ते मीटअपसाठी यूट्यूब बोलावते स्वतः. आणि प्रोफेशनल असा तो मेसेज करतात, ते म्हणजे मेल करतात आणि आपण हो बोललो की ते कन्फर्मेशन ID वगैरे असं सगळं बनवून देतात. आणि तोच मेल मला आलेला होता आणि मला असं आधी माहिती नव्हतं की 2 चॅनल पण द्यावे लागत होते. मी एकच चॅनलचं कन्फर्मेशन घेतलं, त्याच्यामुळं आम्ही तर दोघं जाणार, आपण एंट्री एकालाच देणार असे ते बोललेले आहेत. तर मला खूप भारी वाटलं की यूट्यूब क्रिएटर प्रोग्राममध्ये मी जाणार आहे म्हणून. बाकी तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर आज मला स्वराजच्या टिफिनसाठी ना टिक्की बनवायची होती बटाट्याची, त्याच्यामुळं मी ते सर्व सामान बोलवून घेतलेलं होतं. आणि आईने तुम्ही बघू शकता येताना किती सारा किराणा आणला होता. मी तिला सांगितलं होतं किराणा आहे, जास्त आणू नको, तरी पण जे इथं महाग भेटते ना ते सर्व आणलं होतं. म्हणजे इवन त्याचा शॅम्पूपासून मिठा पिठापासून तर म्हणजे सर्व होतं, असं काहीच नव्हतं की जे नव्हतं म्हणून. छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट असं सगळं काही त्याच्यात होता. शेवड्या, कुरड्या, पापड हे ते सगळं सगळं होतं त्याच्यात. एवढं तिने किराणा आणलं होतं. प्लस म्हणजे जे घरी उरलेलं होतं ना ते पण घेऊन आली होती, कारण ती म्हणे आता मला इथं दिवाळीपर्यंत राहणार आहे, त्याच्यामुळं कारण तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण करायचं आहे. तर त्याच्यामुळं तिने घरात काहीच ठेवलं नाही, सगळं इकडं घेऊन आलेली होती. तर फायनली ना आई आलेली होती. मग आईला चहापाणी वगैरे केला आणि मला इथं स्वराजचा टिफिन करायचा होता. तर मी इथं मस्तपैकी बटाटे वाफून घेतले होते आणि बटाट्यासोबतच मी वटाणा आणि प्लस गाजर असते ना ते पण वाफून घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने ते मी वाफून घेतल्यानंतर मॅश करायचं होतं. मी प्रयत्न केला पण माझ्याच्याने झालं नाही. शेवटी गणेशजीला म्हटलं तुम्ही मला ते एकजीव करून द्या. तर अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट केली. त्याच्यानंतर पोहा वगैरे टाकलेला आहे आणि खूप छान अशी आलू टिक्की होते याची. तुम्हीसुद्धा एकदा तुमच्या मुलांना नक्की ट्राय करा, कारण मुलांना रोजच आपण बटाटा म्हणजे बटाटा भाजी किंवा एखादी भाजी वगैरे देतो, तेच ते खाऊन ते बोर होतात. काहीतरी युनिक केलं ना तर आपल्याला पण खावंसं वाटते आणि मुलं पण चवीने खातात त्याच्यामुळं. आणि मला थोडंसंच करायचं होतं, परंतु ते जास्त होऊन गेलं होतं आणि हेच ना 2 दिवस आम्हाला पुरलेलं होतं. तर त्याच्यानंतर मी मसाले काय काय टाकले होते. गरम मसाला टाकला होता, धनिया पावडर टाकली होती, तिखट, मीठ, हळद आणि मॅगी मसाला पण टाकलेला होता. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट आली होती. तर हा पॅन आहे, फ्राय पॅन आहे आणि ह्या पॅनमध्ये ना खूप छान अशी टिक्की होते. तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून ना तुम्ही खरेदी करू शकता. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी मी बटाट्याची टिक्की केली होती. त्याच्यासोबत त्याला टोमॅटो सॉस दिला होता आणि त्याच्यानंतर तो गेलेला आहे शाळेत. आणि एवढंसं करायचं असलं तर पसारा बघू शकता तुम्ही किती सारा होत असतो. तर मग स्वराज गेल्यानंतर आमच्यासाठी सुद्धा आम्ही ते टिक्कीच बनवली आणि गणेशजीने मी नाश्ता वगैरे केला. आणि मला जायचं होतं बाहेर फर्निचर बघायला, त्याच्यासाठी मी बाहेर गेली होती. आणि तिकडून येईपर्यंत आईने स्वयंपाक वगैरे सगळं आवरून ठेवलेलं होतं. आणि जाता येताना फ्लिपकार्टचं सध्या सेल चालू आहे, तर त्याच्यामुळं सेलचे प्रमोशन असतात. आणि हा डिनर सेट खूप छान आहे. याच्यात ना 6 वाट्या, 6 प्लेट, 6 मोठ्या प्लेट, 6 छोट्या प्लेट आणि 6 डिश, 6 चम्मच आणि 2 असे मोठे पॉट आणि त्याच्यावर प्लेट्स, असे म्हणजे भरपूर असा डिनर सेट येतो. आणि हा डिनर सेट खूप छान आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. बघा तुम्ही किती छान असा डिनर सेट होता. तर हा फ्लिपकार्टवर कमी प्राईजमध्ये आहे, कारण फ्लिपकार्टवर सध्या मेगा सेल चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल ना तर मी टॅग प्रोडक्टमध्ये हे सगळे प्रोडक्ट जे काही तुम्हाला दिसतात ना, मी वेअर केलेला ड्रेस, हा डिशचा ते सर्व खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेले असतात. तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर आईला बोलवण्याचं मुख्य कारण हे की तिच्या दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, मोतीबिंदूचं. एका डोळ्याचं मागं मी केलेलं होतं, आता दुसऱ्या पण डोळ्याचं करायचं आहे, त्याच्यामुळे ती आलेली आहे. आणि तिचं म्हणणं आहे पटकन करू दे आणि मला जाऊ दे, जेव्हा गणपती बसतील ना तेव्हा ती चालली जाणार. आणि आता ती आहे तर माझे बाकीचे कामं पण पटापट होतात. तर हा आदल्या दिवसचा व्हिडिओ होता. आता आपण दुसऱ्या व्हिडिओचा म्हणजे गुरुवारचा आता हा व्हिडिओ आहे. तर इथं सकाळ झालेली होती आणि मला करायचं होतं, आज गुरुवार होता, खूप दिवसांनी मला आज उंबरठा पूजन वगैरे करायचं होतं.
तर आज पुन्हा एकदा स्वरासाठी बटाट्याची टिक्कीच बनवलेली आहे. काल केली होती सेम, आज पण केलेली होती तशीच, फक्त आज पोहा वगैरे काही टाकला नव्हता. आणि हा पॅन खरंच खूप छान आहे आणि त्याला आवडली होती, मग त्याने सेम डे दुसऱ्या दिवशी पण तेच मागितली होती करून, तर त्याच्यासाठी ही बनवून घेतलेली आहे. आणि इथं स्वराज घेत होता दूध बिस्किट, तोपर्यंत मी त्याचा डब्बा आटपून घेतला. मग स्वराज गेला स्कूलमध्ये आणि आई आली तशी आईचं झाडांची केअर घेणं चालू आहे. मग इव्हन तिने बघू शकता सर्व झाडं आहेत ना, ते झाडाचे पानं वगैरे कापून टाकले, त्याच्यानंतर माती खालची वर केली. त्या पाण्या म्हणजे झाडांना खूप ती अशी प्रेम करते झाडांवर सगळ्यात जास्त, तर ती ते झाडाचं आवरत होती. तोपर्यंत मी घरातलं वगैरे आवरून घेतलं, म्हणजे झाडू वगैरे मारून घेतला, कारण स्वराज गेल्यानंतर मग आमची कामं पटापट होतात. तर इथं मी झाडू वगैरे मारून घेतला. गणेशजी आले, त्यांनी पोछा वगैरे मारून घेतला. तर मला खरंच खूप भारी वाटलं जेव्हा यूट्यूब क्रिएटरनी मला म्हणजे मीटअपसाठी बोलावलेलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही क्लिनिंग वगैरे आटोपली. आईने मला देवाची भांडी वगैरे घासून दिली. आणि आज 2 ना बाथरूमचे आणि याची क्लिनिंगची व्हिडिओ पण होते, तर ते तर गणेशजीनेच करून घेतले, कारण मी ऑलरेडी आंघोळ करून घेतली होती. त्याच्यामुळे म्हटलं आजच्या दिवस तुम्ही क्लिनिंगचा व्हिडिओ करा, तर त्यांनी क्लिनिंगचा व्हिडिओ केला आणि मी बाकीचं काम आवरलं. त्याच्यानंतर मला स्वामींचा अभिषेक पण करायचा होता, तर अशा पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक केलेला आहे. गुरुवारीचं पहिलं उंबरठा पूजन केलं, त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली आणि शांततेने स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. आणि खूप भारी प्रसन्न वाटते जेव्हा कधी गुरुवार असतो त्या दिवशी. तर त्याच्यानंतर मला ना आज मेहंदी काढायची होती, म्हणजे वटपौर्णिमेचा माझा शूट होता, तर त्याच्यासाठी मला मेहंदी काढायची होती. आणि एका मुलीचा मला मेसेज आला होता की ताई मी तुम्हाला मेहंदी वगैरे काढून देते शूटसाठी, तर ती येणार होती. तर तोपर्यंत मला माझं आवरून घ्यायचं होतं. तर माझी पूजा झाली, तशीच आई स्वयंपाकाला बसली आणि आई स्वयंपाकाला म्हणजे आई आली त्याच्यामुळे माझं एक काम कमी झालेलं आहे. आई स्वयंपाक करत होती तोपर्यंत मी माझे हे कॉर्ड सेटचे व्हिडिओ शूट करून घेतलेले आहे. आणि हे कॉर्ड सेट ना खूप छान अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. तुम्हाला जर कॉलेजसाठी, स्कूलसाठी, ऑफिससाठी किंवा डेली वेअरसाठी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करा. तुम्हाला पाहिजे असेल ना तर कॉमेंट बॉक्समध्ये नाही, टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्टली खरेदी करू शकता. तर सगळ्यात अगोदर मी हे शूट केले आणि त्याच्यानंतर लगेच हे पॉट्स आले होते. हे पॉट्स पण खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला ना 400 500 रेंजमध्ये ना हे 5 ते 6 पॉट्स भेटतात. आणि विशेष म्हणजे स्टेनलेस स्टीलचे असून ना याच्यावर प्लेट्स पण आहेत. तर हे सुद्धा मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. त्याच्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि माझं जेवण होत नाही तोपर्यंत ही मुलगी मेहंदी काढायला आली होती. तिने खूप सुंदर अशी मेहंदी माझ्या हातावर काढून दिली होती. मग मेहंदी काढल्यानंतर डिसाईड झालं की आपण आज मूव्ही बघायला जाऊया, म्हणजे देऊळ बंद 2 तो. तर मी तर ऑलरेडी दोनदा बघितलेला होता, पण आईला मला दाखवायचा होता म्हणून मी आईसाठी तिकीट काढून आणायला लावली होती नवऱ्याला, आणि त्यांनी तिकीटं काढून आणली होती. आणि तुम्ही बघू शकता किती छान त्या मुलीने मेहंदी काढली होती, खूप म्हणजे खूप छान काढली होती. आणि मग मी त्याच्यावर 1-2 व्हिडिओ वगैरे काढून घेतले होते आणि ते डाउनलोड करून मला स्टेटसला ठेवायचे होते, म्हणून मग मी ते स्टेटसला ठेवून दिले होते. तुम्हाला मेहंदी कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मी सांगितलेली गुड न्यूज पण कशी वाटली ते पण सांगायला मात्र विसरू नका. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही देऊळबंद मूव्ही बघितला. मी, आई आणि स्वराजनेच बघितला. गणेशजी घरी गेले होते आम्हाला सोडून, आणि मूव्ही सुटायच्या अगोदरच ते ना तिथं हजर होते आम्हाला घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि जेवण केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.